वेलकम गाईज. परत एकदा भेटतोय आपण आपल्या नवीन कन्सेप्ट सोबत, ज्याचं नाव आहे SNAR. तर मित्रांनो, ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत एलिमिनेशन ऍडिशन रिॲक्शन थ्रू बेन्झाईन इंटरमिजिएट. तर बेन्झाईन इंटरमिजिएट कसा तयार होतो आणि त्यामागची कारण काय, ह्या प्रश्नाची उत्तर ह्या एपिसोडमध्ये भेटतीलच. पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी माझा पार्ट 1 म्हणजेच ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन हा बघितला नाही, त्यांनी सर्च विंडोवर जायचं आणि टाईप करायचं सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक अरोमॅटिक ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन बाय केमिस्ट्री. मला माहिती आहे मित्रांनो, एवढं सगळं टाईप करायचं तुम्हाला कंटाळा आलाच असेल, म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. तुम्ही लिंकवर जा, क्लिक करा, मी लगेच ब्लिंक होईल विथ पार्ट 1. चला तर मग सुरू करूया आजच्या पार्टला. आपण एलिमिनेशन ऍडिशन रिॲक्शन. आपल्या पहिल्या पॉइंटला सुरू करण्याच्या अगोदर आपण पार्ट 1 मध्ये काय काय बघितलं होतं त्याच्या थोडे हायलाइट्स पाहू. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायला सोपं जाईल आणि कम्पेअर पण करता येईल की काय झालं होतं. तर ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन SNAR पार्ट 1 मध्ये आपण पहिला जो कंपाऊंड घेतला होता प्युअर क्लोरोबेन्झिन, म्हणजे अरिल हलाइड साठी एक्झाम्पल घेतलं होतं आपण, आणि असं सांगितलं होतं इफ क्लोरोबेन्झिन हिटेड विथ NaOH देन व्हॉट विल बी द प्रोडक्ट. बरोबर आहे. ही हिटिंग कुठपर्यंत होती, जास्तीत जास्त 40 ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंतची हिटिंग होती आपली. आणि ह्या रिॲक्शन कंडिशन्स आपण कुठं मेंटेन करतो म्हणून सांगितलं होतं, अलिफॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बरोबर आहे. तर इथं प्रोडक्ट काय भेटला होता, सो नो रिॲक्शन असं आपण लिहिलं होतं इथं, नो रिॲक्शन. बरोबर आहे. त्याचे बरेच रिझन्स बघितले होते, तरी पण इथं एक रिझन मी एक्सप्लेन करतो. इथं जो अटॅकिंग एजंट आहे तो आहे OH मायनस, म्हणजे तो काय म्हणून काम करणार आहे, न्यूक्लिओफाईल. मी सांगितलं होतं की डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आणि फिनल रिंग स्वतःमध्ये काय असते, न्यूक्लिओफाईल असते. मग दोन न्यूक्लिओफाईल आमने सामने आले तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन होणार नाही. मग यांच्यामध्ये जर रिॲक्शन घडून आणायची असेल तर आपल्याकडे दोन प्रकारचे ऑप्शन्स होते. क्लिअर. मी सांगितलं होतं की जर यांच्यात रिॲक्शन घडून आणायची असेल तर काय करता येईल आपल्याला, रिॲक्शन कंडिशन्स मध्ये चेंज करता येतील. बरोबर आहे. म्हणजे इथं लिहितो मी चेंज इन रिॲक्शन कंडिशन. बरोबर आहे. आणि दुसरं ऑप्शन होतं आपल्याकडे चेंज इन सबस्ट्रेट. चेंज इन सबस्ट्रेट. तर पार्ट 1 मध्ये आपण काय चॉईस केलं होतं, चेंज इन सबस्ट्रेट. मग काय चेंज केला होता, तर आपण आपल्या अरिल हलाइड्स मध्ये काय ऍड केलेलं होतं, एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप बेन्झीन रिंगला डायरेक्ट जोडला होता. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणत्या पोझिशनला जोडला होता, येस आठवते, ऑर्थो आणि पॅरा. ऑर्थो आणि पॅरालाच का जोडायचं, मेटाला का जोडायचं नाही. बरोबर आहे. याचं सगळं एक्सप्लेनेशन मी पार्ट 1 मध्ये केलेलं आहे. तर मग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑर्थो आणि पॅराला जोडल्यामुळं काय झालं होतं की ह्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्जची डेन्सिटी वाढली होती. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा हा न्यूक्लिओफाईल इझिली अटॅक करू शकत होता. बरोबर. तर मग इथं काय झालं होतं, सुरुवातीला म्हणजे पहिली स्टेप काय झाली ती ऍडिशन ऑफ न्यूक्लिओफाईल, ऍडिशन ऑफ न्यूक्लिओफाईल. आणि सेकंड स्टेप होती एलिमिनेशन ऑफ लिव्हिंग ग्रुप, एलिमिनेशन ऑफ लिव्हिंग ग्रुप. म्हणून आपण त्या स्टेप मध्ये नाव दिलं होतं ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन. पण आज आपल्या जो पॉइंट बघायचा आहे त्या पॉइंटचं नाव आहे, इथं लिहितो मी एलिमिनेशन. म्हणजे पहिली स्टेप काय असेल, एलिमिनेशन ऑफ लिव्हिंग ग्रुप, आणि नंतर काय असेल, ऍडिशन, ऍडिशन ऑफ कशाचं, न्यूक्लिओफाईल, ऍडिशन ऑफ न्यूक्लिओफाईल. इथं आपण एलिमिनेशन ऍडिशन रिॲक्शन पाहतो. बरोबर आहे. म्हणजे आपण आता सेकंड ऑप्शन चॉईस करणार. हा आपल्याला काय करायचंय, चेंज इन रिॲक्शन कंडिशन्स. मग काय काय रिॲक्शन कंडिशन्स मध्ये चेंज घडून आणता येतील जेणेकरून हे सबस्टिट्यूशन होऊ शकते. तर पहिली रिॲक्शन कंडिशन मध्ये चेंज असेल, एक यूज स्ट्रॉंग बेसिक रिएजंट. आता याचा अर्थ काय, इथं जो आपला न्यूक्लिओफाईल आहे तो न्यूक्लिओफाईल ड्युएल नेचर दाखवतो.
काय ड्युअल नेचर दाखवतो, तो ऍज अ स्ट्रॉंग बेस म्हणून सुद्धा काम करायला पाहिजे आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल त्यांनी काय म्हणून काम करायला पाहिजे, एक स्ट्रॉंग बेस पण म्हणून काम करायला पाहिजे आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. फॉर एक्झाम्पल मी असे कोणते एक्झाम्पल येतील याच्यामध्ये बघूत आपण. एक एक्झाम्पल घेतलं NaNH2 इन लिक्विड अमोनिया, NaNH2 इन लिक्विड अमोनिया, किंवा दुसरं घेऊ शकतो आपण याच्यासारखंच KNH2 इन लिक्विड अमोनिया. याच्यामध्ये जो NH2 आपला, याच्यामध्ये जो NH2 मायनस हा डिसोसिएट होईल ना लिक्विड अमोनियामध्ये, तर NH2 मायनस जो आपल्याला भेटलेला आहे तो दोन्ही म्हणून काम करेल, स्ट्रॉंग बेस म्हणून पण काम करेल आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल म्हणून पण काम करणार आहे. मग आपला दुसरा प्रश्न असेल की हा कधी स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल आणि कधी स्ट्रॉंग बेस म्हणून काम करणार आहे. तर याचं एक्सप्लेनेशन मी मेकॅनिझम मध्ये देणारच आहे, पण त्या अगोदर सांगतो की बेस आणि न्यूक्लिओफाईल म्हणून कसं ओळखायचं. की जर आपल्या न्यूक्लिओफाईलनं, इथं सपोज मी एक स्ट्रक्चर काढलं, ठीक आहे, इथं स्ट्रक्चर काढतो, टी बॉन्ड H C इथं सपोज एखादा लिव्हिंग ग्रुप जोडला मी H. जर आपल्या न्यूक्लिओफाईलनं कार्बनवर जर अटॅक केला, डायरेक्टली कार्बनवर जर अटॅक केला, तर तो ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणूनच काम करतो. म्हणजे न्यूक्लिओफाईल कार्बनवरच अटॅक करतात. जर ते बेस म्हणून काम करत असतील, तर ते कुठं अटॅक करतील, ऍटलिस्ट बीटा हायड्रोजनवर. अल्फा हायड्रोजन, अल्फा एलिमिनेशन पण रिॲक्शन होते, बीटा एलिमिनेशन, गॅमा एलिमिनेशन, अशा एलिमिनेशन रिॲक्शन येणार आहेत आपल्याला. त्याच्यात समोर आपल्याला लागणार आहे की स्ट्रॉंग बेस, लक्षात राहील. तर इथं तो काम करणार आहे बेस. काय डिस्ट्रीब्युशन कॅरेक्टर लक्षात ठेवायचं, न्यूक्लिओफाईल कधी न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतो, जर त्यांनी कार्बनवर अटॅक केला असेल. दिसेल मेकॅनिझम मध्ये, तुम्हाला सांगता येईल, बघून पण सांगता येईल. आणि जर त्यांनी हायड्रोजनवर जर अटॅक केला असेल, तर त्यावेळेस तो काय म्हणून काम करत असेल, बेस म्हणून काम करत असेल. मग आपण जो स्ट्रॉंग बेसिक रिएजंट वापरणार आहे तो ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणून पण काम करेल आणि ऍज अ स्ट्रॉंग बेस म्हणून पण काम करेल. बरोबर आहे. दुसरी कंडिशन याच्यामध्ये येणार आहे आपल्यासोबत, यूज ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. दोन्ही सायमल्टेनियसली वापरावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हाय टेम्परेचर सांगायचं झालं तर 350 डिग्री सेल्सिअस इथं वापरलं नव्हतं आपण, इथं जवळपास 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर वापरतो प्रायमरी असेल तर, कुठं अलिफॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये. आणि हाय प्रेशर किती वापरलं होतं आपण, इथं वापरायचं आपल्याला अबाउट 300 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. म्हणजे ही रिॲक्शन जर मला घडून आणायची असेल तर इथं मी जर टेम्परेचर 350 डिग्री आणि जर प्रेशर 300 ATM पर्यंत जर मी मेंटेन केलं, तर इथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल आणि तुमचा प्रोडक्ट काय तयार होणार, कसा तयार होणार मी मेकॅनिझम मध्ये सांगेल. समजते. तर दोन रिॲक्शन कंडिशन्स आपल्याकडे ऑप्शन आहेत. रिॲक्शन कंडिशन चेंज करण्याचे दोन प्रकारचे ऑप्शन्स आहेत. एक, तुम्ही स्ट्रॉंग बेसिक रिएजंट वापरू शकता ज्याच्यात तो काम करणार आहे ऍज अ स्ट्रॉंग बेस अँड स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. दुसरं म्हणजे काय, तुम्ही हाय टेम्परेचर वापरू शकता. हाय प्रेशर मी सांगितलं होतं, हाय टेम्परेचर जर वापरलं तर कार्बन क्लोरीन बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो. चला तर मग हे कसे काम करतात ते आपण एक्झाम्पल्स आहेत समजून. पहिले एक्झाम्पल ब्रोमोबेन्झीन रिॲक्ट्स विथ सोडा अमाइड. आपण स्ट्रॉंग बेसिक कंडिशन घेऊ. ही रिॲक्शन -33 डिग्री सेल्सिअस ला होते. म्हणजे टेम्परेचर तेवढं वाढवण्याची गरज नाही. बघा हाय टेम्परेचर मागे घेतलं होतं, सांगेल मी. जर समजा मी ब्रोमोबेन्झीन घेतला, मी रिॲक्शन करून दाखवतो अगोदर तुम्हाला. ब्रोमोबेन्झीन घेतला, इथं ब्रोमोबेन्झीन, आणि ह्या जो कार्बन आहे ह्या कार्बनला मी स्टार केलं, आयसोटोपिक कार्बन ठेवला, राईट. लक्षात येईल समोर मी असं काय लिहिलं असेल. आणि जर मी ॲरोवर लिहिलं NaNH2 लिक्विड अमोनिया का घ्यायचं हे पण सांगेल, नाही घेतलं तर काय होईल ते पण सांगेल. बरोबर आहे. तर मग इथं तुम्हाला टेम्परेचर किती घ्यायचं, -33 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर घेणार तुम्ही, -33 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. तर इथं प्रोडक्ट काय भेटणार आहे तुम्हाला, इथं प्रोडक्ट भेटेल तुम्हाला त्या कार्बनला सुरुवातीला ब्रोमीन आढळला, त्याच ब्रोमीनला त्याच कार्बनला NH2 लागलेला दिसेल. दुसरा प्रोडक्ट असेल
राईट. त्याच्या बाजूच्या कोणत्या एका साईडला तुम्ही लावू शकता, असं काही नाही. इथं स्टार घेऊ आपण, इथं स्टार दिला होता ना, आयसोटोपिक कार्बन म्हणजे लक्षात दिला आपण, बरोबर आहे. ज्या कार्बनला हॅलो ग्रुप अटॅच आहे त्याच कार्बनला जर न्यूक्लिओफाईल अटॅच झाला तर त्याला म्हणायचं डायरेक्ट सबस्टिट्यूशन. काय म्हणायचं त्याला? डायरेक्ट सबस्टिट्यूशन, राईट. आणि जर ज्या कार्बनला सुरुवातीला हॅलो ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला सोडून त्याच्या बाजूच्या कार्बनवर जर अटॅक झाला असेल न्यूक्लिओफाईलचा अटॅच किंवा न्यूक्लिओफाईल अटॅच झाला असेल त्याला म्हणायचं साइन सबस्टिट्यूशन. साइन सबस्टिट्यूशन. साइन हा शब्द कुठून आला? साइन मीन्स काइन. काइन मीन्स कायनेसिस. कायनेसिसचा अर्थ गेला तुम्हाला. कायनेसिस हा शब्द कायनेटिक रिलेटेड आहे. कायनेटिक म्हणजेच मुवमेंट. म्हणजे इथं काय झालं? न्यूक्लिओफाईलची मुवमेंट झाल्यासारखी वाटते की ज्या कार्बनला हॅलो ग्रुप अटॅच आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या कार्बनवर तो अटॅच झाला म्हणून त्याला म्हणायचं साइन सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. आणि जनरली मोस्ट ऑफ द केस मध्ये तुम्हाला साइन सबस्टिट्यूशन हा जो पट असतो तो जवळपास 53% भेटत असतो आणि हा जो आहे डायरेक्ट सबस्टिट्यूशन 47% भेटत असतो, बरोबर आहे. म्हणजे साइन सबस्टिट्यूशन वाला जनरली मेजर भेटत असतो, राईट. तर प्रॅक्टिकली डिटरमाइंड आहे. चला तर मग त्याला याचं मेकॅनिझम बघू की ह्याचं मेकॅनिझम कसं काम करतं, कशी ऍडिशन झाली असेल, कशी एलिमिनेशन झालं असेल. तर आपली हेडलाईन काय? एलिमिनेशन ऍडिशन. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये काय होणार? एलिमिनेशन. कसं होणार ते बघूत आपण, राईट. मेकॅनिझम. काय घेतलं आपण? स्टेप नंबर 1 एलिमिनेशन. एलिमिनेशन. ब्रोमोबेन्झीन, इथं लिहितो मी ब्रोमो, त्याला स्टार करू आपण. आणि याचे जे 2 हायड्रोजन आहेत ऑर्थो आले त्याला थोडस बाजूला घेतलं, बरोबर आहे. तर मग आता याच्यापैकी इथं काय होणार? Na+ आणि NH2- म्हणजे आपला न्यूक्लिओफाईल म्हणून कोण काम करणार? यस, NH2. आता इथं जो NH2 आहे तो NH2 ऍज अ बेस म्हणून काम करणार. डायरेक्ट अटॅक तर करणार नाही, कारण आता इथं अटॅक करेल का करणार नाही? कारण तो स्वतः एक न्यूक्लिओफाईल आहे. आपण बळजबरी रिएक्शन घडवून आणतोय. म्हणजे NH2- चा अटॅक इथं होणार नाही, कारण इथं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप नसल्यामुळे कुठं बेन्झिनवर कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप नसल्यामुळं ह्या न्यूक्लिओफाईलचा अटॅक इथं होणार नाही. मग इथं होत नसल्यामुळे हा तर स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग असल्यामुळे तो काय करेल? मोस्ट ऍसिडिक H+ म्हणू शकतो आपण त्याला. मोस्ट ऍसिडिक हायड्रोजनवर तो अटॅक करेल. तर मोस्ट ऍसिडिक हायड्रोजन कोणता असेल? तर याचे हे ऑर्थो पोझिशन असतील, हे मेटा पोझिशन असतील आणि हे पॅरा असेल. मी सांगितलं होतं ब्रोमिनचा कोणता इफेक्ट मेजर असतो? ब्रोमिन 2 प्रकारचे इफेक्ट दाखवतो. कोणता इफेक्ट? एक -I आणि दुसरा -M. तर कोणानुसार काम करतो आपण? -I नुसार. मग -I असेल तर तो इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार कोणत्या कार्बनवर त्याचा इम्पॅक्ट जास्त पडेल? यस, ऑर्थो कार्बनवर. मग ऑर्थो कार्बन त्या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढेल. मेटावर तेवढा परिणाम पडणार नाही जेवढा कार्बनवर ऑर्थोवर होणार आहे. पॅरा तर खूप लांब आहे. म्हणजे ह्या 2 पैकी एक हायड्रोजन तुम्ही एक अमाइड घेताय, अमाइड आयन घेताय, तर 2 पैकी एक हायड्रोजन वर हा अटॅक करेल. म्हणजे हा काय असेल? मोस्ट ऍसिडिक. कंपॅरिझन मध्ये, ह्या सगळ्यांच्या कंपॅरिझन मध्ये हा जो हायड्रोजन आहे तो मोस्ट ऍसिडिक. समजा मी याच्यावर अटॅक करतोय, राईट. इथं ब्रोमिन जोडला आपण, इथं पाय बॉन्ड तसे ठेवले, हा NH2. तर मग कार्बन काय करेल? याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेईल आणि याच्यावर काय तयार होईल? चार्ज, प्लस चार्ज तयार होईल. म्हणजे कार्बनवर चार्ज काय तयार झाला? मायनस चार्ज. आपण कारण हा जो इलेक्ट्रॉन आहे हा कार्बनचा आहे, हा कोणाचा? हायड्रोजनचा. म्हणून 2 इलेक्ट्रॉन दाखवले मी आणि H+ बाहेर पडला आणि हा H+ कोणासोबत रिॲक्ट होईल? NH2 सोबत. आणि बाहेर काय पडेल? NH3. काय बाहेर पडला? NH3 बाहेर पडला, बरोबर आहे. तर मग इथं पुढे काय होईल? त्याच्याकडे आता ही कॉन्सन्ट्रेट मेकॅनिझम टाईप होता असं म्हणून सायंटिस्टनी प्रूव्ह केलेलं आहे की बाबा हे कॉन्सन्ट्रेट मेकॅनिझम होऊ शकतं, बरोबर आहे.
तर मग जसा हा तयार झाला याच्यावर मायनस चार्ज आहे, हा मायनस चार्ज जसा खाली उतरेल तसा हा लिव्हिंग ग्रुप निघून जाईल. जसा हा मायनस चार्ज खाली उतरेल तसा हा लिव्हिंग ग्रुप निघून जाईल. मी अगोदर सांगते रिॲक्शन अगोदर असेल का मेकॅनिझम? यस, रिॲक्शन प्रोडक्ट अगोदर तुम्हाला भेटला असेल आणि त्याच्याहून इमॅजिन केलं असेल की असं होऊ शकतं. तर राईट, तर मग हा जो मायनस चार्ज आहे तो जर खाली उतरला तर ब्रोमीन बाहेर पडेल. म्हणजे प्रोडक्ट काय भेटला तुम्हाला? बाय प्रोडक्ट आला मायनस Br आणि प्रोडक्ट आला तुम्हाला बेंझाईन. बेंझाईनची पण केमिस्ट्री मी एक्सप्लेन करेल. सध्या आपण फक्त प्रोडक्ट तयार करू, नंतर त्याला स्पेशल घेऊ की बेंझाईनचं केमिस्ट्री काय असेल. तर मग जिथं स्टार होता तिथं स्टार देऊन टाकूत आपण. इथं होता आपला स्टार, इथं आहे आपला स्टार. हा जो कार्बन आहे तो स्टार आहे म्हणजे आयसोटोपिक कार्बन आहे. बरोबर आहे, कार्बन 14 म्हणू शकतो आपण त्याला. तर ही झाली पहिली स्टेप, एलिमिनेशन. तर याच्यामध्ये एलिमिनेशन कोणाचं झालं? लिव्हिंग ग्रुपचं एलिमिनेशन झालं. सो Br मायनस बाहेर पडला आणि काय तयार झाला? याचं नाव आहे जो आपला इंटरमिजिएट म्हणून काम करणार आहे बेंझाईन. बेंझाईन बरोबर आहे. हा हायली अनस्टेबल असतो, हायली अनस्टेबल. आणि जो हायली अनस्टेबल असतो तो काय असतो? हायली रिॲक्टिव्ह. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड हा रिॲक्ट होतो. मग हा रिॲक्ट कोणावर होतो? की आपल्याकडे जो सोडा अमाइड आहे हा Na+NH2- मध्ये फक्त एक मॉलिक्युल नसतो, असे लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल असतात. तर दुसऱ्या स्टेपमध्ये जसा बेंझाईन तयार झाला, दुसरी स्टेप असेल ऍडिशन. कोणती स्टेप असेल? ऍडिशन. मग इथं जो बेंझाईन आहे आपला, इथं स्टार आहे, याच्यावर कोणाचा अटॅक होणार आहे? आपल्या प्लस NH2- अटॅक होणार. कोणाचा अटॅक होणार आहे? NH2- तर मग तो कोणत्या कार्बन अटॅक करू शकतो? तर इथं त्याला पहिली पॉसिबल पाथ आहे जो की आयसोटोपिक कार्बनवर अटॅक करू शकतो. आणि दुसरा पण पाथ अवेलेबल आहे रॅन्डमनेसली, तो अदर दॅन आयसोटोपिक कार्बन पर अटॅक करू शकतो. बाकीच्या कार्बन अटॅक करणार नाही, कारण ह्या दोन कार्बन मध्ये एक्स्ट्रा पाय बॉन्ड आहे, त्याच्यामुळे इथं रिॲक्टिव्हिटी असेल. तर ह्या दोन्हीपैकी कोणत्याही कार्बनवर तो अटॅक करू शकतो. राईट. तर मग पाथ फर्स्ट इथं असेल, इथं मला थोडंसं डिवाइड करू टाका. जर पाथ फर्स्टने जर अटॅक केला त्यांनी, तर पाथ फर्स्टने जर अटॅक केला, जसा हा अटॅक झाला लोन पेअरचा, तर हा चार्ज इथे येईल. बरोबर आहे. तर मग मधल्या पाय बॉन्डला हात लावायचा नाही, बाहेरचा पाय बॉन्ड आहे, पाय लाईक बॉन्ड आहे. तो काय आहे? मी बेंझाईनची केमिस्ट्री ज्यावेळेस ही रिॲक्शन संपल्यानंतर बेंझाईनची केमिस्ट्री एक्सप्लेन करेल त्यावेळेस तुम्हाला आणखी लक्षात येईल. चला ठीक आहे. NH2 न ह्या कार्बन अटॅक केला तर हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. म्हणजे इथं काय होणार? आता अटॅच NH2 अटॅच होणार. हा पाय बॉन्ड त्याच्या इलेक्ट्रॉन सोबत जर इथं शिफ्ट झाला तर परत काय तयार झाला? कार्बॅनियन आहे. परत काय तयार झाला? कार्बॅनियन आहे. मग हा कार्बॅनियन आयन लक्षात ठेवा, इथं NH3 तयार झाले. इथं काय तयार झालं? NH3. N बॉन्ड NH2 सोबत परत रिॲक्ट होतो, कारण तो पोलर आहे. बरोबर आहे. तर मग हा मायनस कोणावर अटॅक करणार? त्याच्या डेल प्लसवर. इथं काय? डेल मायनसवर. तर हा H+ वर अटॅक करणार. H+ वर अटॅक केल्यानंतर प्रोडक्ट परत काय भेटेल तुम्हाला? NH2. आणि इथं काय भेटेल तुम्हाला? H+. आणि बाय प्रोडक्ट काय भेटणार परत? NH2-. दिसते? दिसते. NH2-. क्लिअर. तर मग आता याच्यावर स्टार द्यायचा राहिला आपला हा जो आहे NH2 कुठं अटॅच झाला? ज्या कार्बनला सुरुवातीला लिव्हिंग ग्रुप अटॅच, ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप अटॅच त्याला जर अटॅच झाला तर काय म्हणणार तुम्ही? डायरेक्ट सबस्टिट्यूशन. त्याला काय म्हणणार आपण? डायरेक्ट. तर 5 सेकंडनी जर त्यांनी अटॅक केला, 5 सेकंडनं जर तिने अटॅक केला, तर जसा हिने इथं अटॅक केला हा लोन पेअरकडे शिफ्ट होईल. म्हणजे इंटरमिजिएट तुम्हाला हा भेटेल. इथे लोन पेअर इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. इथं काय अटॅच होईल? NH2. आणि हा जो कार्बन आहे हा कार्बन आपला स्टारवाला आयसोटोपिक कार्बन आहे. बरोबर आहे. पुढे तीच प्रोसेस कोणासोबत रिॲक्शन होणार आहे? H बॉन्ड NH2 अमोनिया जो अगोदर तयार झाला. तर मग हा जो मायनस कार्बेनियन आयन आहे हा H+ वर अटॅक करेल, कारण याच्यावर काय? डेल पॉझिटिव्ह आणि डेल पोलार बॉन्ड आहे. मग काय भेटेल तुम्हाला परत? इथं NH2.
राईट. इथं कोण अटॅच होणार आहे एच आणि बाय प्रोडक्ट परत काय भेटणार आहे NH2 मायनस. आता चेक करूत आपण इथं जो स्टार वाला आहे आपला आयसोटोपिक कार्बन, ह्या दोन कंपाऊंडला जर तुम्ही कम्पेअर केलं तर हा कसा आहे डायरेक्ट सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. इथं लिहितो मी, हा जो आहे हा डायरेक्ट सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट आहे आणि हा जो आहे हा साइन सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट आहे. सबस्टिट्यूटेड साइन सबस्टिट्यूट प्रोडक्ट दिसते ना, यस दिसतं. हा साइन मीन्स इथंच लिहिलं होतं, साइन मीन्स काइन मीन्स कायनेसिस म्हणजे कायनेटिक म्हणजे मुवमेंट, राईट. तर मग साइन सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट आणि डायरेक्ट सबस्टिट्यूट प्रोडक्ट, जनरली मी काय सांगितलं की साइन सबस्टिट्यूट प्रोडक्ट हा जनरली मेजर भेटत असतो. तर कुठं 100% आपल्याला सांगता येईल की हा साइनच मेजर भेटतो किंवा डायरेक्ट सबस्टिट्यूट प्रोडक्ट भेटतो, याच्यासाठी मी काही एक्झाम्पल देईल, ते तर तुम्हाला लक्षात येणार की कसं ओळखायचं की साइन वाला मेजर असेल का डायरेक्ट वाला मेजर असेल. तर ठीक आहे, इथं मेकॅनिझम समजलं. इथं बेन्झाईन आपला तयार झाला ऍज अ इंटरमिजिएट. तर पहिल्या स्टेपमध्ये एलिमिनेशन झालं, दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं ऍडिशन झालं. आता दुसरा पॉईंट, मी मागे प्रश्न विचारला होता अगोदर 5 मिनिटं अगोदर, काय विचारलं होतं की आपला न्यूक्लिओफाईल कधी न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल आणि कधी बेस म्हणून काम करेल. तर पहिल्या केसमध्ये इथं जो NH2 आहे हा NH2 ने अटॅक कुठं केला, H वर अटॅक केला, म्हणजे ह्या स्टेपमध्ये तो काय म्हणून काम करणार आहे स्ट्रॉंग बेस. काय म्हणून काम करणार आहे स्ट्रॉंग बेस. आणि इथं कोणावर अटॅक करतोय कार्बनवर, म्हणजे इथं तो काय म्हणून काम करणार आहे स्ट्रॉंग यस न्यूक्लिओफाईल. म्हणजे एलिमिनेशन स्टेपमध्ये तो काय म्हणून काम करतो स्ट्रॉंग बेस आणि ऍडिशन मध्ये तो काय म्हणून काम करणार आहे स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल, कारण त्यांनी कार्बनवर अटॅक केला. चला आता दुसरा पॉईंट, याच्यामध्ये आरडीएस कोणती, याच्यामध्ये आरडीएस कोणती, आरडीएस म्हणजे सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप, आरडीएस मध्ये सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप. चला मग इथं NH2 नी कशावर अटॅक केला, H वर अटॅक केला, H वर अटॅक केल्यानंतर तो कसा झाला ब्रोमीन, म्हणजे याचा कॉन्सन्ट्रेट हायपोथेटिकल कॉन्सन्ट्रेट मेकॅनिझम कसा असेल इथं दाखवतो मी तुम्हाला. इथं आपला हा Br होता, हा काय होता H. जसा NH2 अप्रोच होईल है ना, जसा हा NH2 मायनस ह्या हायड्रोजन कडे अप्रोच होईल तसा हा बॉन्ड काय होत जाईल वीक होत जाईल. समजते, हा बॉन्ड काय होत जाईल वीक होत जाईल. जसा हा बॉन्ड वीक झाला इथं काय तयार होणार बॉन्ड तयार होणार, बरोबर आहे, पाय लाईक बॉन्ड. जसा याच्यात पाय लाईक बॉन्ड तयार होईल तसा हा काय होत जाईल वीक होत जाईल. म्हणजे याला म्हणतात कॉन्सन्ट्रेटेड मेकॅनिझम. हे हायपोथेटिकल कंडिशन, बरोबर आहे. तर मग इथं काय झालं तुमचा हा लिव्हिंग ग्रुप सोबतचा बॉन्ड ब्रेक झाला इनडायरेक्टली, कारण NH2 ने कशावर अटॅक केला H वर अटॅक केला, इथं H+. आणि हा ऑर्थोवालाच जो हायड्रोजन आहे तो मोस्ट ऍसिडिक आहे, कारण इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ हलाइड ग्रुप, इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ हलाइड ग्रुप मेटावर पण होतोय पण पॅरावर पण होते, पण तेवढा फास्ट इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे तेवढा स्ट्रॉंग इंडक्टिव्ह इफेक्ट होत नाही. मी अगोदर सांगितलं होतं की इंडक्टिव्ह इफेक्ट इज अ डिफरंट ऑन डिफरंट कार्बन ॲटम, पण तो मॅक्झिमम कोणत्या कार्बन असतो जो कार्बन तुमच्या फंक्शनल ग्रुप पासून सगळ्यात जवळ असतो, बरोबर आहे. आणि मेसोमेरिक इफेक्ट इज अ सेम ऑन ऑल द कार्बन ॲटम, मेसोमेरिक इफेक्ट इज अ रेझोनन्स इज अ सेम ऑन ऑल द कार्बन ॲटम. तर मग हा झाला आपला कॉन्सन्ट्रेट टाइप ऑफ मेकॅनिझम, कॉन्सन्ट्रेट टाइप ऑफ मेकॅनिझम. तर याच्यामध्ये तुमचा कार्बन ब्रोमिन बॉन्ड ब्रेक होतोय, म्हणजे हीच काय असेल आपली आरडीएस स्टेप असेल, सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप असेल, हीच काय असेल आपली आरडीएस, राईट. तर एलिमिनेशन मध्ये तुमचा न्यूक्लियोफिलिक अटॅक स्ट्रॉंग बेसिक अटॅक आहे हा H+ वर होतोय आणि तुमचा Br बॉन्ड ब्रेक होतोय, म्हणजे एलिमिनेशन झालं. सेकंड स्टेप मध्ये काय झालं ऍडिशन, दोन प्रकारचे प्रोडक्ट भेटले, डायरेक्ट सबस्टिट्यूटेड आणि साइन सबस्टिट्यूटेड. चालेल, इथं आपण काय चेंज केलं होतं, येस इथं आपण स्ट्रॉंग बेसिक मीडियम वापरलं होतं आणि तो तुमचा न्यूक्लिओफाईल आणि बेस म्हणून वापरतोय. चला तर मग आता हाय टेम्परेचर वापरून कशी रिॲक्शन करता येईल त्याचं एक एक्झाम्पल बघू, ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर आपण बेन्झाईनची केमिस्ट्री समजून घेऊ, बरोबर आहे. बेन्झाईन कसा आहे इथं थोडंसं इंट्रोडक्शन करून घेऊ. मी आता सांगितलं बेन्झाईन इज हायली रिॲक्टिव्ह, हायली अनस्टेबल, हायली रिॲक्टिव्ह अनस्टेबल आहे म्हणून जास्त रिॲक्टिव्ह आहे,
बरोबर आहे. हा जो पाय बॉन्ड आहे हा पाय लाईक बॉन्ड आहे, पाय लाईक बॉन्ड विच इज formed by overlapping of sp2 hybrid orbital है ना. जनरली पाय बॉन्ड कशाने तयार होत असतो, ऍटॉमिक ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंगने तयार होत असतो. इथं जो पायलाइक बॉन्ड तयार झालाय तो कोणाच्या ओव्हरलॅपिंगने झालेला आहे, यस sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कार्बन. बघू मी सांगेल पुढे की sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स कसे आले, बरोबर आहे. आणि हा जो आहे हा अरोमॅटिक कंपाऊंड आहे, अरोमॅटिक कंपाऊंड आहे. म्हणजे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे पाय इलेक्ट्रॉन्स, बाहेरचे पाय इलेक्ट्रॉन does not participate in resonance, मग ह्या सगळ्यांच्या मागची कारण काय आहेत याला समजून घेण्यासाठी आपण याची डायग्राम स्टडी करत आहोत. ज्यावेळेस आपण प्युअर बेन्झीन काढतो, इथं काढेल मी प्युअर बेन्झीन, राईट. याचे ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग दाखवायची आपल्याला. तर प्युअर बेन्झीन मध्ये मागे सुद्धा स्ट्रक्चर असं काढलं होतं मी. तर ही झाली साइडवाइज ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स फॉर पाय बॉन्डिंग, साइडवाइज ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ पाय बॉन्डिंग, बरोबर आहे. आता ज्यावेळेस बेन्झाईन तयार झाला तो कसा तयार झाला आपल्या पहिल्या स्टेपमध्ये, एलिमिनेशन स्टेपमध्ये. इथं सांगतो मी, इथं जो Br होता याचे हे इलेक्ट्रॉन घेतो मी, बरोबर आहे. आणि इथं जो हायड्रोजन होता याचे हे क्रॉसवाले इलेक्ट्रॉन घेतो मी, बरोबर आहे. हा क्रॉसवाला इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, हा कोणाचा कार्बनचा, हा कोणाचा कार्बनचा, हा कोणाचा ब्रोमिनचा. ज्यावेळेस आपल्या NH2 मायनसने याच्यावर अटॅक केला तर हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झालते, असं दाखवतो मी. हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झालते आणि हे निघून गेलते. म्हणजे काय, आता बघा, राईट. हे क्रॉसवाले इलेक्ट्रॉन कोणाचे, ह्या कार्बनचे. ही जी ओव्हरलॅपिंग झाली ती हायब्रिडाइज्ड ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे ऑर्बिटल होतं, पहिले पाय बॉन्ड काढून घेतो मी. हे जे ऑर्बिटल होतं हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल होतं, याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि याचा चार्ज काय आला, मायनस, बरोबर आहे. आणि इथं जे ऑर्बिटल आहे हे सुद्धा हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, sp2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग आहे. तर हा काय होईल, mt असेल. आणि बाहेर काय निघून गेला असेल, Br नॉट. बाहेर काय निघून गेला, हा इलेक्ट्रॉन घेऊन गेला. तर म्हणजे काय, इथं जी ओव्हरलॅपिंग झाली हे कोणतं आहे, sp2 हायब्रिड ऑर्बिटल. आणि हा सुद्धा कसा आहे, mt, sp2 हायब्रिड ऑर्बिटल. आणि ह्या दोघांमध्ये जी ओव्हरलॅपिंग झाली ती पुअर ओव्हरलॅपिंग झाली. का, कारण का ज्यावेळेस ओव्हरलॅपिंग करायची असेल तर दोन्ही ऑर्बिटल, ॲटॉमिक ऑर्बिटल आपल्याला कसे पाहिजे, एका प्लेन मध्ये पाहिजे. पण हा कसा आहे, हे म्हणजे जर असं धरलं, हे असं जर असलं असतं, याला म्हणणार मी एका प्लेन मध्ये, तर ही ओव्हरलॅपिंग झाली असती. पण ऍक्च्युअल ते असे नाहीत, ऍक्च्युअल ते असे है ना. थोडेसे ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री मध्ये आल्यामुळे ते बॉन्ड्स तशी त्यांचा शेप झालेला आहे. तर याच्यात जी ओव्हरलॅपिंग होईल ती कशी ओव्हरलॅपिंग होईल, पुअर ओव्हरलॅपिंग होईल. म्हणून हा पायलाइक बॉन्ड, पायलाइक बॉन्ड फॉर्म बाय ओव्हरलॅपिंग ऑफ sp2 हायब्रिड. लक्षात ठेवा, हा जो बेन्झाईन मधला तिसरा पायलाइक बॉन्ड जो आहे तो पायलाइक बॉन्ड sp2 हायब्रिड ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंगने तयार झालाय, बरोबर आहे. म्हणजे हा तुमच्या बेन्झीनच्या आउट ऑफ द प्लेन म्हणून कन्सिडर केला तरी चालेल, कोणाच्या, पाय ऑर्बिटलच्या. म्हणजे इथं जर जे ऑर्बिटल काढले मी, सपोज हे ऑर्बिटल असे असतील, त्याच्याकडे काय असते, सॉरी इथं काढण्याच्या ऐवजी तर पाय बॉन्डच्या ठिकाणी काढतात, इथं काढू. आणि हा mt आहे, तर याच्यात जी ओव्हरलॅपिंग झाली ती ओव्हरलॅपिंग कशी असेल, साइड वाईज ओव्हरलॅपिंग आहे पण पुअर ओव्हरलॅपिंग आहे. पण हे जे पाय बॉन्ड्स आहेत
ह्या पाय बॉन्डचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते एकमेकांसोबत काय होऊ शकतात, रेझोनन्स मध्ये पार्टिसिपेट करू शकतात, कारण ते एकाच प्लेन मध्ये आहेत सगळे. आणि हे कसे आहेत, ह्या पाय बॉन्डच्या परपेंडिक्युलर प्लेन मध्ये आहे. कोणतं, sp2 हायब्रिड ऑर्बिटल. म्हणजे याचा अर्थ हे जे p ऑर्बिटल असे आहेत तर हे हायब्रिड ऑर्बिटल असं आहे. दुसरं p ऑर्बिटल असं असेल तर ह्या दोघांमध्ये साइडवाइज ओव्हरलॅपिंग प्रॉपरली होऊ शकते. पण हा जो ऑर्बिटल आहे हा परपेंडिक्युलर आहे, याच्यामध्ये प्रॉपर काय होणार नाही, रेझोनन्स पॉसिबिलिटी नाही. बरोबर आहे. कोणत्या, ह्या ऑर्बिटल मध्ये रेझोनन्स पॉसिबिलिटी नाही. म्हणजे बेंझाईन मधले जे इंटरनल पाय बॉन्ड्स आहेत ते प्लेन मध्ये असल्यामुळं, प्लेन मध्ये लक्षात ठेवा, बेंझाईन मधले जे इंटरनल पाय बॉन्ड्स आहेत ते प्लेन मध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये रेझोनन्स होतं, म्हणून तो कसा आहे, अरोमॅटिक कंपाऊंड आहे. पण बाहेरचे पाय बॉन्ड इन्व्हॉल्व होत नाही. मग बाहेरच्या पाय बॉन्डवर कोणता इफेक्ट कामाला येतो ते बघूत आपण. बरोबर आहे, समजले. आणि काय वाक्य सांगितलं मी, की बाहेरचा पाय बॉन्ड डज नॉट पार्टिसिपेट इन रेझोनन्स, बेंझाईन इज अरोमॅटिक. जो पायला एक बॉन्ड तयार झाला तो sp2 हायब्रिड ऑर्बिटलच्या त्या ओव्हरलॅपिंग मुळे झाला. आणि हा कसा आहे, हायली रिॲक्टिव्ह आहे, हायली अनस्टेबल आहे. कारण का, आपल्याकडे जो ट्रिपल बॉन्डेड कार्बन असतो तो जनरली कसा असला पाहिजे, त्याची जॉमेट्री कशी असली पाहिजे, लिनियर. म्हणून इथं मॅक्सिमम अँग्युलर स्ट्रेन असल्यामुळं, रिंग स्ट्रेन म्हणू शकतो आपण त्याला, मॅक्सिमम रिंग स्ट्रेन असल्यामुळं, पाय बॉन्ड आल्यामुळं रिंग स्ट्रेन तयार होईल. रिंग स्ट्रेन मुळे हे काय होईल, हायली रिॲक्टिव्ह. मग रिंग तो ओपन होऊ शकत नाही, कारण त्याला अरोमॅटिसिटी लॉस करावी लागेल, म्हणून तो पाय बॉन्डला स्वतः ब्रेक करून टाकतो. काय करतो तो, पाय बॉन्डलाच ब्रेक करून टाकतो. राईट. तर हे समजलं बेंझाईनची केमिस्ट्री. चला तर मग आता आपण घेऊ नेक्स्ट एक्झाम्पल, डाउज प्रोसेस. त्याच्यामध्ये आपण रिॲक्शन कंडिशन सेकंड वापरणार आहोत. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग बेस नाही वापरायचं. ह्या ठिकाणी आपल्याला काय नाही वापरायचं, स्ट्रॉंग बेस नाही वापरायचं. आपण काय वापरणार, हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. समजा मी एक्झाम्पल घेतलं, क्लोरोबेन्झीन ट्रीटेड विथ NaOH at 350 degrees Celsius at 300 atmospheric pressure, then it gives, मी रिॲक्शन लिहितोय, सांगेल मी ONA, जिथं कार्बनला आहे तिथं पण भेटतं. त्यानंतर बघू, इथं जर मी H+ दिलं तर इथं काय भेटेल तुम्हाला, फिनॉल भेटेल आणि बाय प्रोडक्ट असेल तुमचा NaBN. इथं आपण HCl घ्या ना, ऍसिडिक कंडिशन मेंटेन केल्या तर HCl घ्यायचं. ठीक आहे. ही डाउज प्रोसेस आहे आपली. तर ह्या डाउज प्रोसेसचं रिॲक्शन मेकॅनिझम आपल्याला चेक करायचं, जे की बेंझाईन मेकॅनिझम थ्रू काम करणार. बरोबर आहे. चला तर मग स्टेप नंबर 1, एलिमिनेशन. बरोबर आहे. तर पहिला अटॅक कोणाचा असेल इथं, OH- चा. तर आता ठीक आहे, मी स्टार करतो, मुद्दाम आयसोटोपिक घेऊत आपण आपल्याला समजण्यासाठी. इथं क्लोरीन, याच्यावर स्टार असेल, इथं काय असेल, OH-. चला, OH- कुठं अटॅक करेल, या दोनपैकी एक हायड्रोजन, दोन्हीपैकी कोणतेही हायड्रोजन जर अटॅक केला तर प्रोडक्ट सारखाच भेटणार आहे. आपण कन्सिडर करू त्या हायड्रोजनवर त्यांनी अटॅक केला. बरोबर आहे. OH- न कोणावर अटॅक केला, त्या हायड्रोजनवर अटॅक केला. तर मग काय तयार झालं त्याच्यामध्ये, इथं Cl पहिल्या स्टेप मध्ये तुमच्याकडे लोन पेअर तयार झाले, मायनस कार्बेनिन आयन तयार झाला. आणि कार्बेनिन आयन तयार झाल्यानंतर हा खाली उतरेल, तर हा हा सिग्मा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल आणि स्ट्रक्चर भेटेल तुम्हाला बेंझाईन. त्याला स्टार घेऊत आपण, बेंझाईन. बाहेर काय पडला, Br-. इथं बाहेर काय पडला, वॉटर. इथं काय बाहेर पडला, वॉटर. लक्षात ठेवायचं कुठं काय बाहेर पडलं, पुढे कामाला येणार आहे. मग सेकंड स्टेप काय असेल याची, ऍडिशन. त्या पाय बॉन्डला मी पलीकडून दाखवतो सेम. बरं ठीक आहे, इथंच दाखवत म्हणजे कन्फ्युज नाही होणार तुम्ही. नाही तसं तिकडे पाय बॉन्ड कसा आला, हे रोटेशन होत असतं, हरकत नाही, आपण तेच दाखवतो इथं आहे. बरोबर आहे.
तर आता दुसरा अटॅक कोणाचा होईल, याच्यावर अटॅक कोणाचा होईल, OH चा होईल किंवा वॉटरचा होईल. तर OH आणि वॉटर मध्ये तुम्ही वॉटरचा घ्या, काय प्रॉब्लेम नाही, वॉटरचा घ्या. वॉटरचा अटॅक झाला, बरोबर आहे. नेमका कुठं होऊ शकतो, चला पाथ 1 आणि 5 सेकंड दोन्ही ठिकाणी होऊ शकतो. पाथ 1 आणि 5 सेकंड पुढे घेऊ. पाथ 1 डायरेक्ट कुठे अटॅक होणार, ज्या कार्बनला तुमचा क्लोरीन आहे, म्हणजे आयसोटोपिक कार्बनवर अटॅक होणार आहे. आयसोटोपिक कार्बनवर जर अटॅक झाला, राईट, तर हे जे पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहेत, पायला एक इलेक्ट्रॉन आहेत, ते कुठं कार्बनवर शिफ्ट होतील. म्हणजे परत काय तयार होणार, कार्बॅनियन आयन. परत काय तयार झाला, कार्बेनियन आयन. आणि इथं कोण तयार होईल, OH याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह येईल, पाय बॉन्डला पाय बॉन्ड दुसरा तसे. नेक्स्ट स्टेप काय होईल, -H+ बाहेर पडेल, याच्यातून एक H+ बाहेर पडेल. तर काय भेटेल मग तुम्हाला, O बॉन्ड H विथ लोन पेअर मायनस, बरोबर आहे. याचे पाय बॉन्डला पाय बॉन्ड जसे असते. सध्या मी प्रोडक्ट आणून ठेवतो. मग याच्यावर परत अटॅक कोणाचा होणार, H+ चा. जो H+ बाहेर पडला, किंवा वॉटरचा करा, काय करत नाही, हा H+ जो बाहेर पडला तो परत अटॅक करू शकतो, वॉटर थ्रू अटॅक करू शकतो. आणि काय भेटेल तुम्हाला, एक स्टेप वाढू शकते. वॉटरचा अटॅक केला तर परत डिप्रोटोनेशन होईल, म्हणून मी डायरेक्ट दाखवते आपलं, ठीक आहे. हा H+ सेपरेटली बाहेर पडला होता. आता इथं कोणाचा अटॅक होऊ शकतो, वॉटरचा तो H+, परत OH- तयार होणार आहे. नाही तर तुम्ही डायरेक्ट H+ दाखवलं तरी चालेल, बरोबर आहे. सेकंड स्टेपमध्ये कार्बनवर अटॅक होईल. इथं काय होणार आहे, इथं काहीच नाही. इथे येईल तुमच्याकडे मायनस चार्ज, आणि इथं काय आहे, H पॉझिटिव्ह डबल बॉन्ड, बरोबर आहे. परत काय बाहेर पडणार, H+. आता एवढं मेकॅनिझम तुम्हाला समजेल की H+ कुठं गेला, का गेला. हा H+ बाहेर पडला, तर इथं कोण अटॅच झाला, O बॉन्ड H, याच्याकडे लोन पेअर, हा H+ इकडे जाऊ शकतो. डायरेक्ट न्या किंवा इनडायरेक्ट न्या, वॉटर थ्रू न्या, काय प्रॉब्लेम नाही. तर इथं आपला हा स्टार वाला, क्लिअर. इथं काय होता, स्टार. तर मग डायरेक्ट दाखवलं का मी, इथं काय येईल, मायनस येईल. बरोबर आहे. H+ बाहेर पडला, त्याच्यातून H+ बाहेर पडला, आणि नंतर परत काय भेटणार आहे तुम्हाला, फिनॉल लाईक स्ट्रक्चर. पण फिनॉल नाही भेटत, का भेटत नाही ते पण सांगेल मी, राईट. तर इथं तुम्हाला, इथं जो पुढे भेटला तो कसा आहे, डायरेक्ट सबस्टिट्यूटेड, डायरेक्ट. आणि इथं जो भेटला तो कसा आहे, साइन सबस्टिट्यूटेड. आणि कोणता जनरल इमेजर असतो, साइन किती जवळपास भेटतो आपल्याला, 53%. किती भेटतो आपल्याला, 53%. आणि हा किती भेटतो आपल्याला, 47%, राईट. तर मग इथं रिॲक्शन स्टॉप होत नाही, कारण तुमचं मीडियम कोणतं आहे, हा फिनॉल कसा असतो, ऍसिडिक. फिनॉल कसा असतो, ऍसिड. इथं रिॲक्शन घेतो मी, इथं दिसेल, राईट. कोणता तरी एक घ्या, बाकीचं पण तसंच होणार आहे. मी समजा डायरेक्ट वाला घेतो, समजा डायरेक्ट वाला हा जो फिनॉल घेतला आम्ही, राईट. तर तुमच्याकडे मीडियम कोणतं आहे, बेसिक मीडियम आहे. म्हणजे याचा अर्थ NaOH. फिनॉल इज द ऍसिडिक, NaOH इज द बेसिक. ऍसिड प्लस बेस, साल्ट अँड वॉटर. त्याच्यामध्ये हा H+ आणि हा OH- रिॲक्ट होईल, आणि काय तर होईल तुमचा, यस, सोडियम फिनॉक्साइड. आणि बाय प्रोडक्ट काय भेटेल, वॉटर. इथं आपण काय ऍड केलं होतं, HCl. इथं काय ऍड केलं आपण, HCl. म्हणजे ऍसिडिक मीडियम म्हटलं तरी चालेल. H2SO4 सुद्धा तुम्ही वापरू शकता, डायल्यूट H2SO4. तर मग परत बाय प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला, NaCl. आणि प्रोडक्ट आपल्याला भेटेल NaCl, राईट. इथं झाला फिनॉल. बघा ही प्रोसेस आहे.
पहिल्या स्टेपमध्ये काय झालं होतं, एलिमिनेशन, जिथं तुमच्या OH नी अटॅक केला H+ वर, हे आपण करू शकतो. पण आपण पाय बॉन्ड इथं दाखवला, बेन्झाईनसाठी सोपं जाईल म्हणून त्यांनी हा H+ वर अटॅक केला. ह्या H+ वर अटॅक केल्यानंतर तिथं काय तयार झाला, कार्बॅनियन आयन. कार्बॅनियन आयन तयार झाला, तो Cl ला ब्रेक करेल. म्हणजे ही स्टेप कोणती असेल, आपली RDS स्टेप असेल. ही कोणती स्टेप असेल, RDS. आणि तयार काय झालं, बेन्झाईन. बेन्झाईन मध्ये दोन प्रकारचा अटॅक होऊ शकतो, पाथ 1 आणि पाथ 2. पाथ 1 नी जर अटॅक केला तर तुम्हाला कोणता प्रोडक्ट भेटेल, ज्या कार्बनवर ऑलरेडी तुमचा क्लोरीन ग्रुप अटॅच होता त्या कार्बनवर OH लागलेला दिसेल. आणि पाथ 2 मध्ये अदर दॅन आयसोटोपिक कार्बनवर अटॅक झालेला दिसेल. बरोबर आहे, फिनॉल. फिनॉल पण फिनॉल पुढे जाऊन फिनॉक्साइड का तयार करतोय, कारण तो बेसिक मीडियम मध्ये आहे. बेसिक मीडियम मध्ये NH सोबत रिॲक्ट होऊन सोडियम फिनॉक्साइड साल्ट तयार होईल. आणि हा साल्टचं ज्यावेळेस तुम्ही डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO सोबत ट्रीट करणार त्यावेळेस तुम्हाला काय होणार, फिनॉल भेटणार. सो ही प्रोसेस कोणती आहे, डाउज प्रोसेस. Dawes process for the preparation of phenol. For the preparation of phenol from, yes, कोणता रिएक्टंट घेतलाय, खूप लांबच आहे. कोणता रिएक्टंट घेतलाय आपण, क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन पासून फिनॉल तयार करण्यासाठी डाउज प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय टेम्परेचर वापरताय, 350 डिग्री सेल्सिअस अँड 300 ॲटमॉस्फिक प्रेशर. इथं जर तुम्हाला टेम्परेचर कमी करायचं असेल तर इथं तुम्ही काय वापरू शकता, एखादा कॅटलिस्ट सुद्धा वापरू शकता, सिलिका वगैरे तुम्ही वापरू शकता. बरोबर. आता मित्रांनो, मग जर आपल्या क्लोरोबेन्झिनवर एखादा दुसरा ग्रुप असेल तर त्याच्या प्रोडक्टवर काय परिणाम पडतो हे चेक करूत आपण. सुरुवातीला घेऊत आपण एक ग्रुप OCH3. बरोबर आहे. आणि इथं आपला क्लोरीन आहे आणि याच्यावर ऍक्शन करायची आपल्याला NaNH2 इन लिक्विड अमोनिया. बरोबर. स्टेप नंबर 1 एलिमिनेशन होणार आहे. त्याच्यातला अटॅक कोणाचा, परत एक्झाम्पल मेकॅनिझम हेच सांगतो, हरकत नाही. काय, एलिमिनेशन. लेंथ वाढली तर चालेल पण मेकॅनिझम क्लिअर झालं पाहिजे. बरोबर आहे, पुढे तुम्हाला ऑटोमॅटिक समजत जाईल. तर मग एलिमिनेशन मध्ये पहिला अटॅक तुमचा कोणाचा असेल, NH2 चा. इथं OCH3, इथं जोडला आम्ही Cl. आता आपल्याकडे किती ऑर्थो हायड्रोजन आहेत, ऑर्थो ऍसिडिक हायड्रोजन आहे. बरोबर आहे. तर इथं तर नाही, तर लिव्हिंग ग्रुप दोघांपैकी बेस्ट लिव्हिंग ग्रुप कोणता असेल हे चेक करू अगोदर. मिथॉक्सी जाईल का क्लोरीन जाईल. मी काय सांगितलं, ज्याचं कॉन्जुगेटेड ऍसिड स्ट्रॉंग आहे तो बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे कंपॅरिझन मध्ये. तर याला जर मी H+ दिला तर HCl तयार होईल, याला जर H+ दिला तर मिथेनॉल तयार होईल. मग HCl स्ट्रॉंग आहे का मिथेनॉल, यस, HCl इज अ स्ट्रॉंग. म्हणजे ह्या Clचं कॉन्जुगेट ऍसिड कोण आहे, HCl. तर हा आपला लिव्हिंग ग्रुप असेल. मग हा जर आपला लिव्हिंग ग्रुप असेल तर याच्या ऑर्थो पोझिशनला इथं हायड्रोजन आहे, इथं मिथॉक्सी आहे. म्हणजे हा हायड्रोजन आपला कसा असेल, ऍसिडिक हायड्रोजन असेल. कसा असेल, ऍसिडिक हायड्रोजन असेल. म्हणजे आपल्या NH2 चा अटॅक कुठे होणार आहे, NH2- चा अटॅक कुठे होणार आहे, इथं होणार आहे. तर मग पहिल्या स्टेप मध्ये तुमचा बाहेर काय पडला, NH3. बाहेर काय पडला, NH3. राईट. इथं OCH3 ला OCH3, इथं होता Cl आणि इथं काय भेटले आपल्याला, कार्बॅनियन आहे. मग कार्बॅनियन खाली उतरतील आणि हा बाहेर पडेल, म्हणजे Cl- बाहेर जाईल आणि काय तयार झालं, बेन्झाईन स्ट्रक्चर. पुन्हा आपण डायरेक्ट घेऊ. त्याच्यात काय तयार होईल, पाय बॉन्ड. इथं आपला क्लोरीन अटॅक. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे आता दोन्ही साईडला अटॅक होऊ शकतो. चला ठीक आहे, बेन्झाईन तयार झाला. आता अटॅक कुठं होईल, आता अटॅक कुठं होईल बघू दादा आपण. ज्यावेळेस NH2 अटॅक होईल, ज्यावेळेस हा पाय बॉन्ड शिफ्ट होईल तर इथं 2 चान्सेस आहेत. पाय बॉन्ड शिफ्ट होण्याचे 2 चान्सेस आहेत. तर हा पाय बॉन्ड वर पण शिफ्ट होऊ शकतो. वर शिफ्ट झाला OCH3, राईट. याच्यावर येईल मायनस चार्ज, याच्यावर येईल प्लस चार्ज, है ना. ज्यावेळेस तुमचा न्यूक्लिओफाईल अटॅक करेल तर दोन्ही ठिकाणी पण अटॅक करू शकतो ना. तर ही पॉसिबिलिटी आहे. आणि इथं जर अटॅक झाला OCH3, जर ह्या ठिकाणी अटॅक होत असेल तर इथं मायनस चार्ज आहे, इथं प्लस चार्ज आहे. मी काय म्हटलं की जे पाय बॉन्ड्स आहेत ते रेझोनन्स मध्ये आहेत आणि हा जो पाय बॉन्ड आहे तो रेझोनन्स मध्ये नाही. हा पाय लाईक बॉन्ड आहे, पाय लाईक
बॉन्ड तो रेझोनन्स मध्ये नाही, म्हणजे ह्या पाय बॉन्ड मुळे जो मायनस चार्ज तयार होतोय तो मायनस चार्ज रेझोनन्स मध्ये पार्टिसिपेट करत नाही, म्हणजे त्याचा रेझोनन्सचा इफेक्ट होत नाही. म्हणजे ह्या लोन पेअरचा ऑक्सिजनच्या जो ऑक्सिजनकडे जे लोन पेअर आहेत त्या लोन पेअरचा जो रेझोनन्स इफेक्ट आहे त्या रेझोनन्स इफेक्ट मध्ये याच्यापासून तयार होणारा मायनस चार्ज पार्टिसिपेट करत नाही. मग मग कोणता इफेक्ट चेक करावा लागेल आपला? इंडक्टिव्ह इफेक्ट. इथं कोणता चेक करावा लागेल? इंडक्टिव्ह इफेक्ट. लक्षात राहील. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एलिमिनेशन ऍडिशन रिॲक्शन मध्ये मेजर प्रोडक्ट ठरवतात त्यावेळेस तुम्हाला सबस्टिट्युएंटचा कोणता इफेक्ट चेक करावा लागतो? मायनस आय किंवा प्लस आय, म्हणजे इन जनरल इंडक्टिव्ह इफेक्ट चेक करावा लागतो. तर मग ऑक्सिजनचे दोन इफेक्ट आहेत OCH3 मिथॉक्साइडचे, प्लस एम आणि मायनस आय. तर प्लस एमचा इथं काही इफेक्ट होत नाही आपल्या पायलाइक बॉन्ड पासून तयार होणाऱ्या मायनस आणि प्लस चार्जवर, म्हणजे आपल्याला कोणता चेक करावा लागेल? मायनस आय. मग मायनस आय काय करतो? जेवढा मायनस आय सगळ्यात जास्त इफेक्ट कोणत्या कार्बन असेल? जेवढा तो कार्बन जवळ असेल. मग मायनस आय मुळे हा जो मायनस चार्ज आहे तो काय होईल? कमी होईल. आणि हा मायनस चार्ज तेवढा कमी होणार नाही, पण आपला अटॅक जो आहे तिथं लिहितो मी, दुसरा जो अटॅक आहे NH2 मायनसचा अटॅक होणार आहे. अटॅक कोणाचा होणार आहे? NH2 मायनसचा. NH2 मायनसचा अटॅक कुठं होईल? हा अटॅक इथं होईल आणि इथं जो अटॅक आहे तो इथं होणार आहे. बरोबर आहे. तर प्रोडक्ट काय भेटणार आहे? OCH3 NH2. बरोबर आहे. इथं मायनस चार्ज OCH3 आणि NH2 इथं मायनस चार्ज. मग कोणता मायनस चार्ज मोर स्टेबल आहे तुम्ही सांगा मला? जो कमी होईल, जो कमी होईल. मग कोणता कमी होईल? इंडक्टिव्ह इफेक्ट. जेवढा कार्बन जवळ असेल तेवढा जास्त असतो. म्हणजे हा जो कार्बन आहे हा आपल्या मायनस आयच्या जवळ आहे. बरोबर आहे. मायनस आयच्या जवळ आहे आणि हा जो मायनस चार्ज आहे हा मायनस आय च्या इफेक्टच्या खूप लांब आहे. म्हणजे ह्या कार्बनवरचा जो मायनस चार्ज आहे तो कसा असेल? ह्या मायनस चार्ज पेक्षा कमी असेल. म्हणजे हे स्ट्रक्चर मोर स्टेबल असेल. मोर स्टेबल. आणि जर याला H प्लस दिला तर तुमचा मेन प्रोडक्ट हा तयार होईल, याला H प्लस दिला तर मेन प्रोडक्ट हा तयार होईल. मग ह्या दोघांपैकी आणि हा कसा असेल? लेस स्टेबल. मग लेस स्टेबल पासून प्रोडक्ट कसा तयार होईल? मायनर. आणि मोस्ट स्टेबल पासून प्रोडक्ट कसा तयार होईल? मेजर. मग चेक करा इथं साइन सबस्टिट्यूटेड मेजर आहे की डायरेक्ट? क्लोरीन ज्या कार्बनला अटायचे त्याच कार्बनला NH2 अटॅच झाला का इथं? नाही. म्हणजे इथं मेजर कोणता आला? साइन सबस्टिट्यूटेड इज द मेजर वन. इथं कोणता? डायरेक्ट सबस्टिट्यूटेड जो प्रोडक्ट आहे, डायरेक्ट सबस्टिट्यूटेड जो प्रोडक्ट आहे तो कसा आहे? मायनर. तो कसा आहे? मायनर. समजतंय? काय चेक करणार तुम्ही? मिझोमेरिक इफेक्ट चेक करणार नाही किंवा रेझोनन्स चेक करणार नाही. ह्या सबस्टिट्यूएंटचं तुम्ही काय चेक करणार? इंडक्टिव्ह इफेक्ट चेक करणार. जर मायनस आय असेल तर ह्या केसमध्ये तुम्हाला, प्रत्येक केसमध्ये वेगळी कंडिशन असेल, ह्या केसमध्ये तुम्हाला मेजर कोणता भेटला? साइन प्रोडक्ट मेजर भेटला. इथं काय भेटला? मायनर डायरेक्ट भेटला. डायरेक्ट. तर ठीक आहे, मी थोडीशी पोझिशन चेंज करतो, तुम्ही आन्सर सांगायचं. ते समजलं असेल. आता इथं चेंज करतो मी. तर याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह करा. किती प्रोडक्ट भेटू शकतात? इथं 2 भेटले होते आयसोमेरिक प्रोडक्ट्स. त्याचे टोटल प्रोडक्ट्स किती भेटतील? कोणकोणते भेटतील? त्याच्यामध्ये मेजर कोणता? काय काढायचं तुम्हाला? टोटल नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिक प्रोडक्ट्स आणि मेजर कोणता असेल? फाइंड आउट मेजर. टोटल नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिक प्रोडक्ट्स किती आणि मेजर कोणतं? व्हिडिओला पॉज करा, स्टार्ट करा. चला, झालंय सॉल्व. चेक करू आता आपण. तर मग हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला आपला क्लोरीन अटॅच आहे. साईडला घेतो. इथं OCH3 ठेवला आम्ही, इथं Cl जोडला, पाय बॉन्ड. बरोबर आहे. तर मग इथून बेन्झाईन किती प्रकारचे तयार होऊ शकतात?
दोन प्रकारचे. हा पण हायड्रोजन ऑर्थोचा आहे, हा पण हायड्रोजन ऑर्थोचा आहे. याच्यावर अटॅक झाला तर इथं पाय बॉन्ड येईल, याच्यावर अटॅक झाला तर इथं पाय बॉन्ड येईल. तर मग हा पाय बॉन्ड झाला तर असं कसं बघा, चेक करा, मी सांगतो. नाही तर सर असं कसं झालं म्हणून सांगतो. OCH3 बरोबर आहे. तर इथं पाय बॉन्ड तयार होईल आणि दुसरा पाय बॉन्ड इथं तयार होईल. सर म्हणे हे तर बेन्झाईनचं स्ट्रक्चर नाही. बरोबर आहे, कन्फ्युजन नका करू. हा फिरत असतो, मग तुम्ही याला असं रिप्रेझेंट करू शकता. मधला तर पाय बॉन्ड फिरेल ना, हा जरी नाही फिरला तर मधला तर फिरेल. तर म्हणजे दोन प्रकारचे बेन्झाईन तयार होऊ शकतात. बरोबर आहे. इथं दोन प्रकारचा अटॅक असेल आणि इथं सुद्धा दोन प्रकारचा, म्हणजे टोटल प्रोडक्ट किती? 4. नाही, चेक करा, प्रोडक्ट चेक करून सांगा मला. टोटल प्रोडक्ट 4 तयार होत नाहीत. बघा परत एकदा, इथं ह्या कार्बनवर अटॅक होऊ शकतो आणि ह्या कार्बनवर OCH3. मग आपण जोडू इथं NH2. OCH3 इथे एक NH2. इथं ह्या कार्बनवर एक अटॅक होईल आणि ह्या कार्बनवर अटॅक होईल. OCH3 इथे एक NH2 जोडला. इथे एक NH2 जोडला. किती प्रोडक्ट भेटले? 4. नाही, हे दोघं सारखेच आहेत. पाय बॉन्ड जरी, कारण पाय बॉन्ड तर आपण राऊंड मध्ये दाखवतो ना. हे दोघं सारखेच. टोटल प्रोडक्ट किती भेटले? 3 आयसोमेरिक प्रोडक्ट भेटले. 3 आयसोमेरिक प्रोडक्ट. चला आता याच्यापैकी मेजर कोणता? त्याचा ह्या OCH3 चा इफेक्ट ठरवेल की तुमचा मेजर कोणता असेल. मग मायनस चार्ज कुठं कुठे येऊ शकतो? इथं जनरल मध्ये दाखवतो मी. मायनस चार्ज कुठं कुठे येऊ शकतो? OCH3 मायनस चार्ज इथे एक येईल, इथे एक येईल. त्या 3 पॉसिबिलिटीज आहेत जिथं मायनस चार्ज येईल. मग सगळ्यात मायनस चार्ज मोर स्टेबल कोणता असेल? जो तुमच्या -I जवळ असेल. तर -I जवळ कोणता आहे? हा. म्हणजे याचा अर्थ ह्या मायनसचा असेल तर इथे NH2 जोडलेला असेल. असं बघा कुठे आहे मायनस चार्ज? इथे येईल ना. चला, म्हणजे हा तुमचा कसा असेल? मेजर असेल. कोणता? साइन सबस्टिट्यूटेड आहे का? यस, साइन सबस्टिट्यूट म्हणू शकता तुम्ही. कारण क्लोरीन नाही, साइन नाही, डायरेक्ट सबस्टिट्यूट ना. क्लोरीन ज्या कार्बनला अडायचे त्याच कार्बनला तुमचा NH2 वाला मेजर भेटला तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार? हा डायरेक्ट सबस्टिट्यूटेड जो आहे, डायरेक्ट सबस्टिट्यूटेड कसा आहे? मेजर आहे. डायरेक्ट सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट इथं कसा आला? मेजर आला. पहिल्या याच्यात साइन सबस्टिट्यूटेड मेजर आला. क्लिअर? चला नेक्स्ट एक्झाम्पल थोडंसं चेंज करतो मी आणखी इथं. तुम्ही तसंच नका करू माझ्यासारखं. चला सॉल्व करा. व्हिडिओला पॉज करा, सॉल्व करा. सेम क्वेश्चन असेल, टोटल आयसोमेरिक प्रोडक्ट्स किती आणि मेजर कोणतं. झालंय सॉल्व? चला चेक करूत आपण. इथं OCH3 ठेवला आम्ही, इथं Cl जोडला. बरोबर आहे. याच्या ऑर्थो पोझिशन कोणती? ही एक ऑर्थो आहे आणि ही एक ऑर्थो आहे. दोन्ही ऑर्थो पोझिशन सेम आहे. दोघांपैकी कोणाचा एक काढला तरी चालेल. म्हणजे तुमचा जो बेन्झाईन इंटरमिजिएट तयार होईल तो असा तयार होईल. OCH3 दोन्हीपैकी दोन्ही कार्बनवर अटॅक करून दाखवा. कोणता मेजर होईल तुम्ही ठरवा. OCH3 इथे एकदा NH2 अटॅक करेल. OCH3 इथे एकदा NH2 अटॅक करेल. चला दोघांपैकी हा कोणता असेल? हा असेल साइन सबस्टिट्यूटेड, हा असेल साइन, हा असेल डायरेक्ट सबस्टिट्यूटेड. कोणता मेजर असेल? चेक करूत आपण. दोन ठिकाणी मायनस चार्ज होते, काढून बघूत ना आपण. हे तुम्ही रफ मध्ये केलं तरी चालेल, डायरेक्ट आन्सर येऊन जाईल तुम्हाला. आता सोपं झालं. एक तर इथं मायनस चार्ज येईल, एक तर इथं मायनस चार्ज. दोघांपैकी एका ठिकाणी मायनस चार्ज येऊ शकतो. चल, दोन मायनस चार्ज कशी? अरे मी पॉसिबिलिटी सांगते.
एक तर इथं मायनस चार्ज आहे, नाहीतर इथं मायनस चार्ज. कोणता चार्ज मायनस चार्ज मोर स्टेबल असेल? जो मायनस आयच्या जवळ असेल, जो मायनस आयच्या कम्पॅरेटिव्ह कसा असेल? जवळ असेल. तर हा चार्ज मोर स्टेबल असेल, म्हणजे NH2 चा अटॅक इथं होणार आहे, म्हणजे तुमचा डायरेक्ट सबस्टिट्यूट कसा असेल? मेजर असेल. डायरेक्ट सबस्टिट्यूट कसा असेल? मेजर. तर ठीक आहे. आता इथं जो ग्रुप होता तो OCH3 म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप होता, बरोबर आहे. आता आपल्याला काय चेक करायचंय? एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. समजा मी काय केलं, CH3 दिला, इथं जोडला Cl, सांगितलं चला NaNH2 इन लिक्विड अमोनिया. सेम क्वेश्चन, फाइंड आउट द नंबर ऑफ आयसोमेरिक प्रोडक्ट्स अँड मेजर वन. झाले सॉल्व. चला चेक करूत आपण. तर मग याला जर मी ब्रेक केलं, इथं CH3 आहे, इथं Cl आहे, बरोबर आहे. तर काय येईल? हा तुमचा ऍसिडिक हायड्रोजन ॲटम आहे. पहिल्या स्टेपमध्ये तो निघून जाईल. आता डायरेक्ट करतोय आपण, सॉरी इथं कोण आहे? CH3 आहे. तर इथं काय येईल? बेन्झाईन बॉन्ड. चला ठीक आहे. मग आता मायनस चार्ज कुठं मोर स्टेबल आहे? इथं मायनस चार्ज मोर स्टेबल आहे की इथं चार्ज? तर हा कसा आहे? डोनेटिंग इफेक्ट वाला आहे. मायनस चार्ज जेवढा लांब असेल तेवढा मोर स्टेबल असेल, म्हणजे इथला मोर स्टेबल असेल. म्हणजे NH2 चा अटॅक, दोन प्रकारचे प्रोडक्ट आहे. इंटरमिजिएट वाला लिहितो मी अगोदर. दोन प्रोडक्ट्स म्हणजे NH2 चा जर अटॅक झाला, NH2 मायनसचा जर अटॅक झाला, तर इथं NH2 मायनस अटॅक झाला तर इथं मायनस चार्ज येईल, आणि CH3 इथं मायनस चार्ज येईल. कोणता मायनस चार्ज मोर स्टेबल असेल? इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, प्लस आय इफेक्ट आहे. प्लस आय इफेक्ट जेवढा लांब असेल तेवढं त्याच्यासाठी चांगलंच आहे, कारण तो आपल्याला कमी पाहिजे असतो. आणि जेवढा जवळ असेल, प्लस आय मुळे तो वाढतो, त्याची साईज म्हणजे स्ट्रेंथ वाढते. त्याच्यामुळं हा कसा आहे? अनस्टेबल आहे, हा मोर स्टेबल आहे. हा मायनस चार्ज मोर स्टेबल आहे, म्हणजे तुम्हाला हा प्रोडक्ट भेटेल. तर हा प्रोडक्ट कसा भेटला? इथं H जोडा, इथं पण H जोडा. हा प्रोडक्ट कसा भेटला? डायरेक्ट सबस्टिट्यूटेड मेजर. डायरेक्ट सबस्टिट्यूट काय भेटला? मेजर भेटला. क्लिअर. चला सेम टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट्स किती आणि कोणकोणते? कोणता मेजर असेल? 3 प्रोडक्ट्स भेटतील, बरोबर आहे का? 3 प्रोडक्ट भेटतील. इथं CH3, इथं एक NH2 भेटेल, इथं CH3, इथं एक NH2 भेटेल, आणि तिसरा प्रोडक्ट OCH3, इथे एक NH2 भेटेल, बरोबर आहे. कोणता मेजर भेटेल? जिथं मायनस चार्ज सगळ्यात लांब असेल. सगळ्यात मायनस चार्ज लांब कुठं असेल? बघा, मायनस चार्ज कुठे कुठे तयार होऊ शकतो? या ठिकाणी जर मी इथं Cl जर जोडला, या Cl मध्ये मायनस चार्ज कुठे तयार होईल? इथं लिहितो मी CH3. मायनस चार्ज इथं पण तयार होऊ शकतो, इथं पण तयार होऊ शकतो, आणि इथं पण तयार होऊ शकतो. मेकॅनिझम मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर जेवढा लांब असेल, प्लस आय साठी मायनस चार्ज जेवढा लांब असेल तेवढं चांगलं, म्हणजे हा मोस्ट स्टेबल आहे. म्हणजे तुमचा जो अटॅक होणार आहे NH2 चा ह्या ठिकाणी झाला तर बेस्ट अटॅक होईल, म्हणजे हा तुमचा मेजर भेटेल. म्हणजे याचा अर्थ इथं तुम्हाला डायरेक्ट सबस्टिट्यूटेड जो प्रोडक्ट आहे तो कसा असेल? मेजर असेल. राईट. पुन्हा थोडंसं चेंज करूत आपण. इथं कोणता असेल चेक करा. इथं कोणता असेल? दोन्हीपैकी एक ऑर्थोचा काढा. तर 2 पॉसिबल प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे. इथं CH3, तर मायनस चार्जची पॉसिबिलिटी इथे एक आहे आणि इथे एक आहे. दोघांपैकी कोणता मायनस चार्ज मोर स्टेबल असेल? इथे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जे 2 प्रोडक्ट भेटणार आहेत, कोणते 2 प्रोडक्ट? इथं एक NH2 लागेल, राईट. आणि दुसरा प्रोडक्ट कोणता असेल? CH3. कोणता मेजर भेटला? हा मायनस चार्ज मोर स्टेबल आहे, म्हणजे इथे NH2 लागला पाहिजे. हा मेजर असेल, राईट. चला ठीक आहे. आता मी आणखी एक एक्झाम्पल देतो.
तुम्ही प्रोडक्ट काढा. सपोज मी दिलं तुम्हाला ऑर्डर, काही एक्झाम्पल्स लिहून ठेवली होती. त्याच्यात तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, फाइंड आउट द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ दिस मॉलिक्युल्स टुवर्ड्स सोडामाइड इन लिक्विड अमोनिया. व्हिडिओला पॉज करा. केला पॉज. चला आन्सर काढले, चेक करूत आपण काय आली तुमची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी बघूत आपण. मित्रांनो इथं जर ऑर्डर चेक केली तर काय येईल. पहिला अटॅक कोणाचा आहे आपला, एलिमिनेशन रिॲक्शनचा. मी मेकॅनिझम सहित तुम्हाला समजावून सांगतो. एलिमिनेशन होणार आहे आपली पहिली स्टेप मध्ये, आणि अटॅक कोणाचा होणार आहे, स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेसचा अटॅक होणार आहे, म्हणजे कोणाचा, NH2 मायनसचा अटॅक होणार आहे. मी त्या याच्यासाठी X वापरतो, बरोबर आहे. इथं समजा मी X वापरला, इथला जो हायड्रोजन आहे तो NH2 मायनस काय करेल, अबस्ट्रॅक्ट करेल. अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे जो अनायन तयार होईल, कार्बॅनियन आयन, इथं काय करणार X, आणि इथं चार्ज येणार मायनस चार्ज, बरोबर आहे. मग जसा हा खाली उतरेल तसा हा वर निघून जाईल, म्हणजे याचा अर्थ इथं पाय बॉन्ड तयार होणार आहे. इथं काय तयार होणार आहे, पाय बॉन्ड. मग लक्षात ठेवा ही तर अटॅक करतोय, हे पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड मेकॅनिझम म्हणून मी सांगितलं, म्हणजे सगळं सायमल्टेनियस होणार आहे. मग जेवढा बॉन्ड हा कसा असेल, स्ट्रॉंग असेल, तेवढा तो काय होणार नाही, इझिली निघून जाणार नाही, बरोबर आहे ना. कार्बन फ्लोरीन जो बॉन्ड आहे तो कसा आहे, स्ट्रॉंग बॉन्ड आहे. आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज सेंटर नाही तयार करायचंय, बरोबर आहे, कारण तिथं आपला न्यूक्लिओफाइलचा अटॅक होत नाही. न्यूक्लिओफाइलचा अटॅक हायड्रोजनवर झाला आणि हे इलेक्ट्रॉन खाली उतरत आहे, बरोबर आहे. मग जेवढा बेस्ट लिव्हिंग ग्रुप असेल तेवढा हा जो अनशेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, तिथं अनशेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, ते अनशेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन शेअर मध्ये जातील, म्हणजे काय तयार करतील, पाय बॉन्ड तयार करतील, आणि तेवढ्या लवकर तुमचा लिव्हिंग ग्रुप निघून जाईल. म्हणजे इथं जो आयोडीन आहे हा आपला बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे, आणि इथं जो फ्लोरीन आहे हा कसा आहे, गुड लिव्हिंग ग्रुप नाही, वीक लिव्हिंग ग्रुप आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ऑर्डर काय येईल आपली, डी टी बी. समजलं असेल, बरोबर. परत एकदा सांगतो मी, आपल्याला हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर कार्बॅनियन आयन तयार होतो, आणि तो काय करतोय, पाय बॉन्ड लाईक तयार करतोय, म्हणजे बेन्झाईन तयार करतोय, बरोबर आहे. बेन्झाईन जितक्या लवकर तयार होईल तेवढी तुमची पुढची रिएक्शन फास्ट असेल, कारण का पुढची रिएक्शन ऑलरेडी फास्टच राहणार आहे. म्हणजे RDS स्टेप मध्ये बेन्झाईन फॉर्मेशन आहे. जेवढ्या लवकर हा बॉन्ड ब्रेक होईल तेवढ्या लवकर, आणि कॉन्सन्ट्रेट मेकॅनिझम आहे, मी तरी 2 स्टेप मध्ये दाखवतो पण ते कॉन्सन्ट्रेट आहे. जेवढ्या लवकर कार्बन हलाइड बॉन्ड ब्रेक होईल तेवढ्या लवकर तुमचा बेन्झाईन तयार होईल, ही तुमची RDS स्टेप आहे. आणि जेवढा बेस्ट लिव्हिंग ग्रुप असेल तेवढ्या लवकर निघून जाईल. आयोडीन आणि फ्लोरीन मध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर लिव्हिंग ग्रुप कोण, लिव्हिंग ग्रुप डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ लिव्हिंग ग्रुप ॲबिलिटी कशी आहे, आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन अँड फ्लोरीन, ही ऑर्डर आहे. म्हणजे तुमची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी वर सोडामाइड काय येणार, टी टी बी. समजले. चला तर मित्रांनो, मग इथं आपला पार्ट 2 सुद्धा संपलेला आहे, एलिमिनेशन ऍडिशन रिॲक्शन, बरोबर. समजलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या पार्ट 3 मध्ये, जिथं बघायला भेटेल आपल्याला अराईल कॅटायन मेकॅनिझम. चला ठीक आहे, तोपर्यंत